गुड इवनिंग ऑल। टुडेज आयुर्वेदा के जो पदार्थ विज्ञान का जो हमारा सिलेबस है उसका एक फर्स्ट टर्म का फर्स्ट पेपर का ऑलमोस्ट कंप्लीट होने जा रहा है अपना सिलेबस। तो उसका रिमेनिंग पार्ट आज कवर करेंगे मैडम। और आगे का भी हम लोग धीरे धीरे, अभी मेरा एम्ब्रियोलॉजी एनाटॉमी का खत्म होते आ रहा है। ऑस्टियोलॉजी फिर और आयुर्वेदिक के टॉपिक्स। क्रिया शरीर में भी हम लोग अभी धातु चालू करेंगे। और मोस्ट प्रोबेबली वी आर गोइंग टू पेस, मतलब थोड़ा स्पीड अप करेंगे ताकि सिलेबस भी कवर हो जाए। और हम लोग कोशिश करेंगे, पोल लेंगे कि सेकंड टर्म का चाहिए सिलेबस अभी फिलहाल, क्योंकि मोस्टली बहुत सारी यूनिवर्सिटी में सेकंड टर्म की एग्जाम है। उसके बाद हम लोग कोशिश करेंगे कि बाकी का रिमेनिंग फर्स्ट टर्म का और फिर फाइनल थर्ड टर्म का सिलेबस जल्दी से जल्दी आपको प्रोवाइड कर पाए। ठीक है। बिना कुछ समय गवाए मैं मैडम को अनुमति देता हूँ कि वो चालू करे भी। ठीक है। ठीक आहे मॅडम, चालू केलं तरी चालेल. हो. नमस्कार. मी डॉक्टर दीपांजली जाधव. आपण आतापर्यंत 6 अस्थिक दर्शनं बघितली. आपल्या सिलेबसमध्ये टोटल 9 दर्शनं आहेत. त्यातली 6 झाली आपली. बाकीची 2 आहेत ती आस्तिक नास्तिक आहेत आणि एक नास्तिक दर्शन आहे. आज आपण ती शेवटची 3 दर्शनं कव्हर करू. In your syllabus as per NCISM, there are no as such long essay questions which has been asked for on these questionnaires. Only the Vadas can be asked for a short essay, which are in paper second. We will deal with all the Vadas in paper one also, as well as when we come for Karka and Siddhanta, we will deal with in paper two also. So let's start Astik Nastik Darshan and Nastik Darshan. Within that, first one will be the Charvak Darshan. चार्वाक दर्शन, इट इज अ नास्तिक दर्शन. इट इज अ ते नास्तिक दर्शन आहे. ते का नास्तिक दर्शन आहे हा तुमचं पहिलं लाईन असली पाहिजे. बिकॉज इट डझंट बिलीव्ह ऑन अ गॉड, ईश्वरा, देन ऑथेंटिसिटी ऑफ द वेदास एटसेट्रा, पुनर्जन्म, आत्मा एटसेट्रा कन्सेप्ट, ते त्यामुळे नास्तिक दर्शन आहे. त्याचे प्रवर्तक महर्षी बृहस्पती. ग्रंथ त्याचा बारहस्पत्य आहे. पर्याय नाव त्याचं आहे लोकायत आणि बारहस्पत्य. तर लोकायत काय त्याच्यासाठी, कारण त्याचे बेसिक प्रिन्सिपल्स होते. त्या बेसिक प्रिन्सिपल जसं की आपण पुढे बघू बेसिक प्रिन्सिपल, तोपर्यंत जगताय तोपर्यंत सुखाने जगा, असे त्यांचे बेसिक प्रिन्सिपल्स होते. ज्याच्यामुळं अं, ते जास्त करून कॉमन लोकांच्या जास्त लोकप्रिय झालं. म्हणजे सामान्य लोकांच्यात ते जास्त लोकप्रिय झालं. लोक आहेत. बारहस्पती का? बिकॉज द प्रवर्तक इज महर्षी बृहस्पती, दॅट्स वाय इट इज कॉल्ड बृहस्पती. बेसिक प्रिन्सिपल. आता पहिली प्रिन्सिपल, प्रत्यक्ष प्रमाण. It will be comes as for your MCQ that only प्रत्यक्ष प्रमाण is accepted by VP person. The MCQ or प्रत्यक्ष only प्रत्यक्ष प्रमाण or चार्वाक दर्शन has accepted only this प्रमाण. फक्त तर प्रत्यक्ष प्रमाण हे फक्त चार केले. ते बाकीच्या 3 ह्याच्यात आपण जाणून घेऊ. भूत चैतन्यवाद नेक्स्ट आहे आपलं. भूत चैतन्यवाद. भूत चैतन्य मीन्स भूत चैतन्य मीन्स युअर शरीर. चार्वाकांनी फक्त प्रत्यक्ष प्रमाण ऍक्सेप्ट केलं, त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं महाभूत ही आणि पृथ्वी आत्मभूतच आचार्य चार्वाकांनी मानलं नाही, कारण ते प्रत्यक्ष प्रमाणाने आपण सिद्ध करू शकत नाही. वी कांट प्रूव्ह द आकाश महाभूत by the pratyaksha praman. That's why Acharya Charvak has considered only four bhutas. Next, Chaitanya. These four mahabhutas or these four bhutas will form your body. ही 4 भूत मिळून तुमची बॉडी बनवतात, तुमचं शरीर बनवतात. म्हणून फक्त आणि फक्त ह्या 4च महाभूतांनी, फक्त आणि फक्त ह्या 4च महाभूतांनी तुमचं शरीर बनलेलं आहे. आत्मा ही कन्सेप्ट चार्वाकांना मान्य नाही. आयुर्वेदामध्ये ज्याला आपण चैतन्य हा शब्द ऐकतो त्याला आपल्याला हे माहिती असतं की चैतन्य म्हणजे आत्मा, पण इथं चैतन्य म्हणजे तुमचं शरीर, आत्मा म्हणजेच तुमचं शरीर. वॉट एव्हर यू विल कन्सिडर आत्मा, इट इज नथिंग बट अँड ओनली युअर शरीर. दिस इज द कन्सेप्ट ऑफ चार्वाक दर्शन. नेक्स्ट इज सृष्टी उत्पत्ती सिद्धांत अँड स्वभावात. वी विल डील सायमल्टेनियसली.
सृष्टी उत्पत्ती सिद्धांतामध्ये चार्वाक दर्शनांनी असं सांगितलं की इफ वी कन्सिडर सृष्टी ॲज अ कार्य, जर सृष्टीला आपण कार्य असं कन्सिडर केलं तर ते कार्य उत्पन्न होण्यासाठी कुठलंही कारण गरजेचं नसतं. इफ वी कन्सिडर सृष्टी ॲज अ कार्य, देर इज नो नीड ऑफ एनी कारण. सृष्टीच्या उत्पत्तीसाठी कुठलंही कारण नाही. हेच त्यांनी स्वभाववादमध्ये परत सांगितलं. कार्यकारण सिद्धांत अस्तित्वात नाही. जे काही कार्य या पृथ्वीवरती घडतात, जी काही कार्य या लोकात घडतात, ती त्याच्या स्वभावामुळे घडतात. त्याला सिमिली त्यांनी अशी दिली. कोकिळेचा आवाज हा मंजूळ आहे. कोकिळेचा आवाज हा मंजूळ आहे. का? बिकॉज ऑफ इट्स नेचर. अग्नी उष्ण आहे. का? बिकॉज ऑफ इट्स नेचर, बिकॉज ऑफ इट्स स्वभाव. त्यामुळं स्वभाववाद आणि सृष्टी उत्पत्ती, स्वभाववाद हा शॉर्टेजचा क्वेश्चन आहे. इट विल कम फॉर युअर पेपर 2. सृष्टी उत्पत्ती सिद्धांत हिअर अकॉर्डिंग टू चार्वाक दर्शन, देर इज नो एनी एक्झिस्टन्स ऑफ कार्यकारण सिद्धांत. इफ वी कन्सिडर सृष्टी ॲज अ कार्य, देर इज नो एनी नीड ऑफ एनी कारण. सृष्टी गेट्स डेव्हलप्ड बाय इट्स ओन नेचर. सृष्टीची उत्पत्ती ही त्याच्या स्वतःच्या स्वभावामुळे झालेली आहे, कुठल्याही कारणाची जरुरी नाही. हा सृष्टी उत्पत्ती सिद्धांत झाला. आणि मी तुम्हाला म्हणलं ते हे बेसिक प्रिन्सिपल चार्वाकांचं, ज्याच्यामुळे ते लोकांच्या मध्ये खूप लोकप्रिय झाले. यावत जीवेत सुखम जीवेत तृणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. यावत जीवेत सुखम जीवेत. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखाने जगा. लिव्ह अंटिल युअर लास्ट ब्रीथ. लिव्ह हॅपीली अंटिल युअर लास्ट ब्रीथ. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. टेक द लोन अँड सेलिब्रेट द फेस्टिवल्स. कर्ज काढून सण साजरे करा. घृतम पिबेत शब्दशः अर्थ त्याचा कर्ज काढा आणि तूप प्या असा होतो, पण घृतम पिबेत म्हणजे तूप कधी आपण पितो? सेलिब्रेशन असेल तर. त्यामुळं टेक द लोन अँड सेलिब्रेट द फेस्टिवल्स. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा देहाचं भस्म झालं तर आपण परत येऊ शकत नाही. If there is a bhasma of our sharira, then we can't come back. That's why यावत जीवेत सुखम जीवेत. लिव्ह हॅपीली अंटिल युअर लास्ट ब्रेथ. हे चार्वाकांचं बेसिक प्रिन्सिपल आहे. जोपर्यंत जगताय तोपर्यंत सुखाने जगा. कर्ज काढून पण का असेना, पण तुमचे जे काही आनंद आहे तो साजरा करा. कारण एकदा देहाचं भस्म झालं, एकदा शरीराचं भस्म झालं की पुन्हा येणं शक्य नाही. ह्या बेसिक प्रिन्सिपलमुळं ह्या बेसिक प्रिन्सिपलमुळं चार्वाक दर्शन हे लोकांच्या मध्ये खूप लोकप्रिय झालं. हेच बेसिक प्रिन्सिपल असल्यामुळे चार्वाक दर्शन त्या काळच्या सगळ्या स्कॉलर्समध्ये टोटली रिजेक्ट झालं. त्यांच्या मते चार्वाक दर्शन हे फक्त आणि फक्त वर्तमानाचाच विचार करतात. भूत आणि भविष्याचा, भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा विचार करत नाहीत. ह्याच बेसिक प्रिन्सिपलमुळे आयुर्वेदानं चार्वाक दर्शन टोटली रिजेक्ट केले. फक्त प्रत्यक्ष प्रमाण, आत्ता जे वर्तमानात जगताय तेच खरं. ह्या पूर्ण श्लोकाचा अर्थ तुम्हाला जनरलाइज सांगायचं तेवढाच. व्हॉट एव्हर यू आर लिव्हिंग इन युअर प्रेझेंट टेन्स, इट इज ओनली द ट्रुथ. इट इज ओनली द ट्रुथ. दॅट इज यावत जीवेत सुखम जीवेत. वाय? बिकॉज चार्वाक हॅज बिलीव्ड ओनली ऑन प्रत्यक्ष प्रमाण. दॅट्स वाय. सिमिलॅरिटीज डिसिमिलॅरिटीज ह्या दर्शनामध्ये अजिबात नाहीत. कारण आयुर्वेदाने हे दर्शन टोटली कॉन्ट्राइंडिकेटेड केलेलं आहे. पण काही बुक्समध्ये किंवा काही टेक्स्ट बुक्समध्ये म्हणा असं दिलेलं आहे की चार्वाकाचं हे जे बेसिक प्रिन्सिपल आहे, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत, आणि अजून बाकीचे जे बारहस्पत्य ग्रंथात काही काही त्यांनी विचार दिलेले आहेत चार्वाकांचे, ते आयुर्वेदाच्या सद्वृत्ताला आपण कोरिलेट करू शकतो. आपल्या आयुर्वेदामध्ये जे सद्वृत्त सांगितले त्या सद्वृत्ताला. त्यामुळं इट इज ओपिनियन डिफरन्स. काही लोक म्हणतात की चार्वाक दर्शन कॅन बी कोरिलेटेड टू दी सद्वृत्त ऑफ आयुर्वेदा, बट ऍज पर क्लासिक्स इट इज नॉट अलाउड. As per classics, it is not allowed. There is no any similarities, and there is no any similarities and dissimilarities between Charvak Darshan and Ayurveda. Next, Jain Darshan. Jain Darshan is Astik Nastik Darshan. Why it is Astik Nastik Darshan? It believes on a god, it believes on Atma, it believes on Punarjanma, etc. concepts, but it doesn't believe on authenticity of the Vedas. वेदांच्या वरती विश्वास ठेवत नाहीत, म्हणून ते आस्तिक नास्तिक दर्शन आहे. त्याचे प्रवर्तक भगवान वर्धमान महावीर, जे जैनांचे 23वे तीर्थंकर होते. देर आर टू ट्रेडिशन्स ऑफ जैन दर्शन, श्वेतांबर अँड दिगंबर. श्वेता व्हाईट, अंबर क्लोथ्स, हु वेअर्स दी व्हाईट क्लोथ्स, जे पांढरे कपडे घालतात त्यांना श्वेतांबर म्हणतात. दिगंबर, दिग प्लस अंबर, हु